काशीद संघाचा जय हनुमान काशीद संघाचा संघनायक यांनी त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय। तर या वेळेला नॉन स्ट्राईक असलेला डावखुरा फलंदाज सुहास स्ट्राईकला येतोय। तर केदार आपल्या षटकातील दुसरा चेंडू कसा टाकला। फहद मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर नॉन स्ट्राईकला जातोय। त्याचा नॉन स्ट्राईकला असला सुहास स्ट्राईकला येतोय। केदार आपल्या षटकातील नक्की दुसरा चेंडू टाकणार। तर केदार आपल्या षटकातील दुसरा चेंडू या वेळेला सुहास डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ऑफ साइड दिशेने फक्त कट करतोय। एक धाव पूर्ण होणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते। छोटीशी चूक सुद्धा या वेळेला महागात पडू शकतोय। एक धाव किती घातकी असते। नक्कीच या चेंडूवर 2 धाव वसूल करतात। धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या पोहोचते 3 या धावसंख्येवर। जय हनुमान काशीद संघाचा संघनायक, मी तुम्हाला वारंवार पुकार देते मित्रांनो, तुमचा संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी या। या वेळेला टाकलेला चेंडू ऑफ साइडला कट नक्कीच केलाय। चेंडू सीमा रेषेबाहेर जातोय। सुहासचा अप्रतिम असा फटका 4 धावा नक्की देऊन जातोय। तर मुसा पेडेकर हे नाणेफेक करणार आहेत, बघूया। तर नाणेफेक करण्यासाठी मुसा पेडेकर याला सुद्धा आमंत्रित केलेले आहे। काशीद संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे। तर नक्कीच मुशीर भाई आपण जरा लाईट कडे जायचं आहे। तर या वेळेला ऑफ साइड लेग डावखुरा फलंदाज सुहास मात्र सुंदर असा पॉइंट क्षेत्रात खेळतोय आणि 4 धावा नक्की दिल्यानंतर या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू यशरेषेला बीट करतो। एक धाव नक्कीच बाईच्या रूपात मिळते। धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर। फहद जे जोहर जसवे फहदनी धावे चषकाला दाखवलेत, मात्र रोहा मोहल्ला चषकाला कशी फलंदाजी करतोय अजून फहदने आपली तलवार मात्र मॅच ठेवलेली आहे। तलवार अजून काढलेली नाही, नक्की तलवार काढणार का हा फलंदाज फहद। केदार आपल्या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला फहद मात्र खेळायचा प्रयत्न, मात्र फहद बॅटची कडा घेऊन जातोय। चेंडू जातोय लेग स्लिपला, चेंडू जातोय लकीकडे। लकी मात्र अप्रतिम झेल घेतोय आणि पहिला धक्का देतोय तो गुंजन 11 खैराळे संघाला। नक्कीच ताबिश बंदरकर आम्हाला कळवतात की युट्यूबवर लाईव्ह म्हणजे ताबिश बंदरकर रोह्यात असताना दुबई वाल्यांसाठी केलेली परवडी, म्हणजे दुबईला गेल्यानंतर शिव्या खायला नको म्हणून युट्यूबवर त्यांनी सगळी सेटिंग करून ठेवलेली आहे। तर नक्कीच पहिली सफलता मिळते ती गणराज 11 भुवनेश्वर संघाला। तर नक्कीच टेनिस क्रिकेटवर आपण हे या वेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू केदार मात्र सुंदर फुटवर्क करतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही। अप्रतिम असा फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण करतोय। एक धाव तर नक्कीच मिळते। पहिल्या षटकाचा खेळ सुटतोय। पहिल्या षटका अखेर धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्येवर। तर पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो। पहिल्या षटकात 1-9 अशी धावसंख्या झाली ती गुंजन 11 खैराळे संघाची। तर नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तर दीपक गंबे। दीपक गंबे एक अष्टपैलू नक्कीच खेळाडू आहे। हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय तो पुणे प्रीमियर लीग साठी एका संघातून खेळलेले खेळाडू आहेत। पुणे इंडस्ट्रीज संघाकडून हे खेळलेले हे खेळाडू
नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघात पे दुसरे षटक मिळते तो गोलंदाज दर्शन सुहास एक चौकाच्या साहाय्याने खेळणार फलंदाज आता स्ट्राईकला आहे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकणार तो गोलंदाज दर्शन तर दर्शन आपलं दर्शन देणार का या वेळेला दर्शन अप्रतिम असा दर्शन देण्याचा प्रयत्न करते मात्र ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच हा चेंडू सुरू आहे अवांतर धावेची नोंद होते धावसंख्या 1 वाढते धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवर तर दर्शन आपल्या षटकातील पहिला चेंडू सुहाससाठी सुहास पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवांतर धावेची नोंद होते धावसंख्या 1 वाढते धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर दर्शन आपल्या षटकातील पहिला चेंडू या वेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न सुहासने कव्हर क्षेत्रात मात्र नक्की कव्हर केलाय मात्र या वेळेला अप्रतिम असा रन इन द बिटवीन विकेट दीपक गंभीर जे पाहायला मिळाले डेंजर एंडला स्वतः पोहोचला मात्र सेफ एंडला सुहासला पोहोचायला जास्त तकलीफ झाली मात्र दीपक गंभीर किती नसा नसात विकेट घेतला हे सुद्धा पाहणं महत्वाचं आतापर्यंत एकच चेंडू खर्च केला दर्शन याने आणि 4 धावा खर्च केल्या या वेळेला सुहास मात्र जाग्यावरून उचलून मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र उचलून मारण्याची जागा देत नाही गोलंदाज दर्शन दर्शनला दूरदर्शन दाखवायचं होतं मात्र दूरचं दर्शन देणार नाही हा दर्शन मात्र चला गोलंदाजी करतोय या वेळेला लोअर फुलटॉस पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा नक्की चेंडू होता सरळ बॅटने खेळतोय पुन्हा एकदा मात्र या वेळेला थोडस गचा क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतोय आणि गचा क्षेत्ररक्षण किती होतंय तर ओव्हरथ्रो सुद्धा होतंय या चेंडूवर तब्बल 4 धावा वसूल करतायत तर नक्कीच चौकार असा असो किंवा चौकार असा असो 4 धावा तर नक्कीच आल्या धावून सुद्धा 4 धावा वसूल केलेला आणि चेंडू सुद्धा सीमारेषे बाहेर गेलेला तर नक्कीच 4 धावा तर मिळतात धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 17 धावसंख्येवर 17 म्हणजे क्रिकेट भाषेतील अशुभ आकडा आता हा कोणासाठी अशुभ ठरणार कोणासाठी शुभ ठरणार बिल्डिंग वर बसणाऱ्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय मित्रांनो तिथे कंप्लेंट झालेली आहे त्यामुळे तिथे पोलीस येऊ शकतात आणि तुम्हाला तिथे नेऊन जाऊ शकतात तर बिल्डिंग मध्ये बसला असाल तर आपण तिथे उतरायचं आहे तर या वेळेला हा ही चेंडू स्वय अवांतर धावेची नोंद होते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर या वेळेला सुहासने सरळ मारला मात्र सरळ क्षेत्राच्या हातात जातोय या वेळेला सुहासला माघारी जावण्यात आणि सुहास दुसरा फलंदाज बाद होतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवर बाद झाला तो फलंदाज सुहास तर दर्शन आपल्या षटकातील पुढचा चेंडू दीपक गंभेसाठी दीपक गंभे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रात उचलून खेळायचा प्रयत्न करतो नक्कीच क्षेत्ररक्षक आता 1 धाव पूर्ण करणार दुसरी धाव सुद्धा डेंजर एंडला दीपक नक्कीच पोहोचतोय धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवर नक्कीच या स्पर्धेसाठी समीरजी शेडगे यांनी 10,000 रुपये नक्कीच दिले महत्वपूर्ण योगदान दिले मैदान उपलब्ध करून दिले या आम्हाला एनओसी मिळाले त्यासाठी सुद्धा मदत केली पुन्हा एकदा या मंडळाच्या वतीने त्यांना त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो या वेळेला मात्र उंच मारणारा चेंडू हवे चेंडू खाली कोणता क्षेत्ररक्षक पोहोचणार 1 2 3 आणि मात्र सुंदर असा झेल मारतोय एकीचं बळ पाहायला मिळते आपल्याला
एकाने प्रयत्न केला, एका हातून सटकला तो दुसऱ्याच्या नक्कीच जाळ्यामध्ये पाडला आणि तिसरा धक्का बसतोय तो गुंजन 11 खैराळे संघाला. तर नक्कीच आपण पाहतोय या मंडळासाठी मौला शेख आणि रियाकत हाफिज यांनी सुद्धा 10,000 रुपये या आमच्या मंडळासाठी दिले. त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. तर नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ आणि तिसऱ्या षटकाचं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझे साथी कमेंटेटर यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद तुषार जी. 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन यहाँ पे स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. अगली गेंद अगला ओवर लेके आए हैं अभय. इस मर्तबा खड़े खड़े हालांकि खेल दिया था डीप मिड विकेट की दिशा में, मगर तकदीर ने यहाँ पे साथ दिया, ऊपर वाले ने साथ दिया. जहां पे एक भी रन मिलने की संभावना नहीं थी, बल्कि शायद बल्लेबाज निखिल पारवे को एक जीवन दान मिलता हुआ. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज निखिल पारवे जो एक बहुत ही स्ट्रॉन्ग बल्लेबाज है, बहुत ही शानदार बल्लेबाज है, मगर आज यहाँ पे पहली ही गेंद के ऊपर आउट होने करने का उनके बहुत ही शानदार मौका आया था, उस मौके को खोया है. नाराज होंगे गेंदबाज अभय अपने संग सहकारियों से. अगली गेंद बाएं हाथ से ओवर द विकेट. इस मर्तबा यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे. बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में. फिर से एक बार अभय. इस मर्तबा देखा ना था, फुल टॉस मिली, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए निखिल पारवे के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का. निखिल पारवे को जीवन दान देना मतलब जरूर अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने जैसा होगा दोस्तों, और उसका उदाहरण हमारे सामने आता हुआ. तीसरी ही गेंद के ऊपर उन्होंने छक्का लगाया. अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर, इस बल्लेबाज को रोकने के लिए अब कौन सा अस्त्र इस्तेमाल किया जाए. इस बीच खेल दिया लॉन्ग लेग दिशा में सीमा रेखा के नजदीक, वहां पे फील्डर जरूर दूसरे रन के लिए भी रिस्क उठाया, क्योंकि वो जानते हैं सिर्फ 3 ओवर का मैच है, यहाँ पे रिस्क तो उठाना होगा, धोखा स्वीकारना ही होगा, मगर उसमें कामयाबी मिलती हुई इन 2 रनों के साथ रनों की संख्या फिर से एक बार बढ़ती हुई. रनों की संख्या जहां पहुंची है 30 रन, जबकि ये तीसरा ओवर प्रगति पर. अभय की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है. शॉट ऑफ लेग गेंद, जिसे एक बार खेलने का प्रयास जरूर किया था, मगर गेंद ने बल्ले का आंदोलन हिस्सा लिया और गेंद फाइनल की दिशा में. मगर जब तक वहां के फील्डर उस गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खाली वक्त. आसानी के साथ यहाँ पे दोनों ही बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 31 रन. 3 विकेट के नुकसान पर इस ओवर की अंतिम गेंद आना बाकी. बहुत ही अच्छी गेंद, जिसे एक बार मिड विकेट के ऊपर से मारने का प्रयास किया था पराखोद अर्थात सुल्तान ने, मगर यहाँ पे फिर से एक बार चतुराई का एक परिचय दिया दोनों भी बल्लेबाजों ने. बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और देखते देखते 2 रन मुकम्मल कर लिए, जहां पे जरूर 1 रन भी मिलने की संभावना नहीं थी. खाली क्षेत्र था. ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 33 रन. जीतने के लिए 34 रनों की जरूरत. आणि मित्रांनो नक्कीच आपण पाहतोय या रात्रीमध्ये बऱ्याच मंडळींनी आपल्याला इथे भेट दिली. आपला सहकार्य त्यांनी नक्कीच किंवा सहकार्याचा हात त्यांनी आपल्याला दिला, परंतु आपण पाहतोय सन्माननीय माजी नगराध्यक्ष समीरजी शेडगे
अजूनही आपण पाहतोय आपल्या समवेत बसलेले आहेत. नक्कीच माणसा एक मित्रांनो, एक सर्वसामान्य माणूस मी मगाशी म्हटलं होतं की ज्या वेळेस एका वेगळ्या उंचीवरती पोहोचतो आणि तरी सुद्धा तो आपल्या सर्वसामान्य माणसामध्येच असतो, तोच तेच खरं नेतृत्व आपण नक्कीच मानतो. यावेळेस त्याचाच परिचय आपल्या समोर येत असताना एक भरघोस अशी त्यांची देणगी आम्हाला आपण पाहतोय. आताच मी अनाउन्समेंट दिली होती की 10,000 रुपयाची देणगी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. या स्पर्धेच्या दरम्यान या माध्यमातून आम्हाला सहकार्य करण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मी पुन्हा एकदा या मंडळातर्फे त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच असाच एक दृष्टिकोन किंवा असाच एक पाठिंब्याची थाप, तुमची शाबासकी थाप मिळत राहावी हीच एक आपल्याला विनंती करतोय. आणि या सामन्याला सुरुवात करावी मित्रांनो, पुन्हा एकदा मी विनंती करतोय, कारण आपण पाहतोय वेळेअभावी आपण हे सामने 3 षटकांचे खेळवण्याचा निर्णय घेतलाय. आता या नंतर मात्र कोणत्याही प्रकारे वेळ वाया जाणार नाही याची आपण दक्षता घेऊया. अजूनही आपण पाहतोय मित्रांनो, प्रेक्षक या स्पर्धा अर्थात हे सामने पाहण्यासाठी येत आहेत. या थंडीमध्ये आपण पाहतोय अजूनही प्रेक्षक जागेवरचा हल्लेला नाहीये. आणि रोहा नगरीतला क्रिकेट रसिक आपण पाहतोय, संपूर्ण प्रेक्षक वर्ग मित्रांनो अगदीच सच्चा क्रिकेट रसिक म्हणून आणि शांतिमय क्रिकेटर असंच आपण बऱ्याच वेळा नक्कीच त्याचं एक नाव ऐकलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच आपण पाहतोय आज प्रेक्षक अगदी या सामन्यांचा आनंद उठवत असताना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज, जवळजवळ 11च्या सरासरीनं येथे धावा बनवाव्या लागतील. जरूर आसिफ भाई कर्जेकर भी एक समाज सेवक है, माजी नगर सेवक है, बहुत ही जबरदस्त क्रिकेट में रुचि रखने वाले इंसान है. वो हमें बताते हुए कि इम्तियाज नाडकर भी बहुत ही जबरदस्त है, क्रिकेट के दीवाने हैं और आज उनका क्रिकेट का दीवानापन साफ झलकता हुआ. स्नो वाइट लॉटरी के प्रोप्राइटर मालिक और जरूर एक शानदार डायलॉग यहाँ पे आसिफ भाई हमें बताते हुए कि अमाल जिस तरह से किरदार को साफ करते हैं वह उस तरह से इम्तियाज भाई कपड़ों को साफ करते हैं. यहाँ पे एक शानदार डायलॉग उनके लिए. मगर इस बीच दोस्तों फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. यहाँ पे कश्मकश भरा मैच होगा. ये मैच अंतिम गेंद तक चला जाएगा, क्योंकि यहाँ पे इन गेंदबाजों के सामने 33 रन बनाना इतना भी आसान नहीं है दोस्तों. मुस्तकीम मुकादम पहला ओवर लेके आए हैं खैराड़े गुंजन 11 की तरफ से, जबकि बल्लेबाजी की जिम्मेदारी हम देख सकते हैं प्रथमेश और नॉस्ट्राइक पर केदार. इन दोनों भी बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी है कि यहाँ पे 11 के औसत से रन बनाए जाए. हालांकि यहाँ पे आप देख सकते हैं हार्ड टेनिस का बॉल है, लाइट वेट टेनिस बॉल नहीं है दोस्तों. आसानी के साथ छक्के और चौके हमें देखने को मिलेंगे, मगर मुस्तकीम भी एक शानदार गेंदबाजों में से एक माने जाते हैं. बहुत ही अच्छी गेंद से शुरुआत यहाँ पे मुस्तकीम द्वारा. गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे. बल्लेबाज को चकाती हुई सीधा विकेट कीपर फहद कलबस्कर के हाथों में चली गई थी. बल्लेबाज प्रथमेश फिर से एक बार, ओहो इस मर्तबा वही नतीजा, मगर अंपायर नाराज, अंपायर नाखुश है. अंपायर ने अपने हाथ जमीन से समांतर फैलाते हुए इशारा कर दिया वाइड का. इस वाइड के साथ यहाँ पे अकाउंट खुलता हुआ, खाता खुलता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम अर्थात भुवनेश्वर डोंगरी का. जीतने के लिए 34 रनों की जरूरत. यहाँ पे नॉन-स्ट्राइक इन पर जो बल्लेबाज है वो केदार अपने साथी बल्लेबाज प्रथमेश को यहाँ पे कुछ सलाह और मशवरा और कान मंत्र देते हुए कि इस गेंदबाज की, क्योंकि वो वहां से गेंदें देख रहे हैं और गेंदें कहां से कहां तक मुड़ रही है वो भी देख रहे हैं.
इस मरतबा याद करने का प्रयास, यहाँ पे रनआउट का खतरा और ये पहला झटका। प्रथमेश आउट। बहुत ही विचलित हो चुके थे, निराश हो चुके थे क्योंकि उनके बल्ला और गेंद में कोई संपर्क नहीं हो रहा था। थोड़े से द्विधा मनस्थिति में अपना कीमती विकेट खोया प्रथमेश ने। जल्दबाजी करना दोस्तों मुनासिब नहीं होता, मगर यहाँ पे जल्दबाजी करने के लिए मुस्तकीम मुकादम ने उन्हें मजबूर कर दिया, क्योंकि लगातार 3 गेंदें हालांकि उन्होंने डाली। एक गेंद वाइड उसमें जरूर थी, मगर 2 गेंदें ऐसी डाली थी कि बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं। इस बीच प्रथमेश आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं भुवनेश्वर डोगरी की तरफ से भागेश, नए बल्लेबाज, वन डाउन बल्लेबाज हम देख सकते हैं। भागेश के ऊपर एक अब जिम्मेदारी होगी। हालांकि वन डाउन बल्लेबाज हमेशा दोस्तों देखा गया कि एक टीम की मजबूत कड़ी होती है दोस्तों, रीढ़ की हड्डी मानी जाती है, बैकबोन जिसे कहते हैं। क्योंकि जिस तरह से हम अंतरराष्ट्रीय क्रिकेट में अगर नजर दौड़ाएंगे तो पता चलेगा दोस्तों, सर वीव रिचर्ड भी उसी पोजीशन पे आते थे, हमारे आज सबके चहेते विराट कोहली भी उसी पोजीशन पे आते थे, और राहुल द्रविड़ भी उसी पोजीशन पे आते थे। तो यहाँ पे आज फिर से एक बार हम देख सकते हैं क्या ये बल्लेबाज यहाँ पे जो डूबती हुई नैया नजर आ रही है उस नैया को किनारे लगाएंगे। यहाँ पे आशा जरूर, उम्मीद की किरण जरूर, और उम्मीद पे दुनिया कायम है। मगर आज मुस्तकीम फिर से एक बार अपने रंग में रंगते हुए, मुस्तकीम ने बहुत ही शानदार शुरुआत करने के बाद इस बीच आणि तत्पूर्वी एक पारितोषिक आलेला आहे लालचंद गावण यांच्यातर्फे सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। तो यहाँ पे एक गेंद, तीसरी गेंद के ऊपर 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ अगली गेंद मुस्तकीम की फुल टॉस गेंद, मगर लोअर फुल टॉस गेंद क्रिकेट की परिभाषा में अगर मैं कहूं थोड़ी सी हड़बड़ाहट जरूर, हिचकिचाहट जरूर, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन कन्वर्ट कर लिया, तब्दील कर लिया और अपने टीम का स्कोर पहुंचा दिया है 4 रन। पहला ओवर प्रगति पर यहाँ पे मुस्तकीम मुकादमे का ग्रामीण खिलाड़ी हम देख सकते हैं, लोकल बॉय, लोकल हीरो, जिनको बल्लेबाजी के ऊपर बहुत ही कीर्तिमान है दोस्तों। मगर आज फिर से एक बार गेंदबाजी के रूप में प्रभावित करते हुए, अचंभित करते हुए बल्लेबाज को, केदार को इस मर्तबा बल्ले का और गेंद का कोई सब बहुत ही शानदार एक्शन के मालिक हम देख सकते हैं मुस्तकीम मुकादम। हाई आर्म एक्शन, प्योर एक्शन, क्रिकेटिंग एक्शन जिसे कहा जाता है। यहाँ पे उनकी हाइट का यहाँ पे इस्तेमाल करते हुए, ऊंची कद का इस्तेमाल करते हुए, गेंद को मूवमेंट देते हुए इस मर्तबा ओवर पिच गेंद जरूर खेल दिया, उसे स्वीप किया था डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। पहला चौका स्कोरबोर्ड पे लगता हुआ और केदार के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। इस चौके की सहायता से रनों की संख्या एक छलांग लगाकर जा पहुंची है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए आप सभी को ले चलूंगा मेरे साथी कमेंटेटर तुषार जी के पास। धन्यवाद। तर धन्यवाद यासिक जी, अप्रतिम सुरुवात नक्कीच केली मुस्तकीमने, मात्र शेवटचा खराब चेंडूचा समाचार घेतला आणि चेंडू सीमारेषेवर नक्कीच पाठवला। तर केदारने 4 चौकार तर नक्कीच मारला, तर नक्कीच दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज सुहास। तर आता सुहासचा सामना करणार तो फलंदाज भागेश। तर भागेश कशी फलंदाजी करणार, आपल्या संघासाठी असणाऱ्या गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी असणाऱ्या
18 चेंडू 34 धावांचं आव्हान. भागेश कशी फलंदाजी करणार यावेळेला? सुहास आपल्या षटकातील पहिला चेंडू भागेशसाठी. भागेश मात्र आपला इरादे स्पष्ट करतोय, मात्र इरादे अस्पष्ट करण्यासाठी सुहास मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. तर सुहासचा पहिला चेंडू नक्कीच निर्धाव जातोय. भागेश आपले इरादे स्पष्ट करतोय. बॅटची ऍक्शन पाहिलं तर क्रिकेटिंग ऍक्शन पाहायला मिळते, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. यावेळेला पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र सुहास आपला परफॉर्मन्स अजून वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, मात्र त्याची समोरचा फलंदाज भागेश आपले नक्कीच टेम्परामेंट करणार, चेंज करणार, आपला कुठला तरी एक अनोखा शॉट नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षक हातात. क्षेत्ररक्षक सुंदर झेल घेतो आणि भागेश सुद्धा बाद होतोय. नक्कीच दुसरा धक्का बसतोय तो गणराज 11 भुवनेश्वर संघाला. तर भागेशच्या रूपात दुसरा धक्का मिळते, चांगली सफलता मिळते ती सुहासला. तर बालाजीने एक उत्कृष्ट असा नक्कीच झेल घेतलाय. बालाजी गेल्यानंतर तिरुपती बालाजी सुद्धा आठवण होते. तिरुपती बालाजी सुद्धा नंदन नमन करण्यासाठी सुद्धा सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा वंदन करत असतील. यावेळेला नवीन फलंदाज येतोय तो बाळा. या वेळेला बाळा मोठा फटका मारणार का की बाळा मोठा होणार का? तर हा प्रश्न नक्कीच आहे गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी. या वेळेला पहिल्या सामन्यातील सामन्याचा किताब मिळवला केदार, आणि केदार हे नाव आता आपल्याला चांगलंच परिचित झाले असेल. केदार जाधवची पहिल्या आपण टेस्ट मध्ये पाहिले असेल तर 200 धावांची इनिंग सुद्धा महत्वाची ठरली. तर हा केदार आपल्या गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी कशी फलंदाजी करणार? सुहास मात्र आपली अष्टपैलू कामगिरी या मैदानावर सुरूच ठेवतोय. सुंदर फलंदाजी केली, आता सुंदर गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयास आहे, मात्र तो प्रयास सक्सेस होणार का, यशस्वी होणार का, की हा केदार जाधव प्रमाणे हा केदार सुद्धा तशीच फलंदाजी करणार? मात्र आपण पाहतोय फहद पाहतोय, सुलतान पाहतोय, या वेळेला योगेश गंभे, दीपक गंभे हे सुद्धा मैदानात आहेत. या वेळेला मात्र हा फटका अप्रतिम, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल. केदार बाद. तर तिसरा धक्का बसतोय, चांगली सफलता सुहासला मिळते. सुहास या षटकात दुसरी सफलता नक्कीच मिळवतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट नक्कीच मिळवतोय. आता हॅट्रिक साधणार का हा गोलंदाज सुहास? यावेळेला नवीन आलेला फलंदाज विपुल. मात्र जिंकण्यासाठी आता विपुलच धावा हव्या आहेत. आता विपुल अशी फलंदाजी नक्कीच करावी. षटकाची बादशाही आणि चौकारांची आदिलशाही नक्कीच दाखवल्या गेली. तर मात्र विपुल आहे नॉन स्ट्रायकेटला, स्ट्राईकला आहे तो बाळा. यावेळेला कशी फलंदाजी करणार? बाळा आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करते, मात्र आडव्या बॅटने खेळण्याची संधी हा गोलंदाज सुहास नक्कीच देणार नाही. या वेळेला सुहास या खेळपट्टीवर हवी होतोय आणि हवी होण्यास तशी गोलंदाजी सुद्धा करतोय. आतापर्यंत 4 चेंडू सुहासने चिकट गोलंदाजी केली, आतापर्यंत एक सुद्धा धाव दिली नाही. या वेळेला पुन्हा एकदा फहदला मात्र बीस करतोय. चेंडू नक्कीच अवांतर धावेची नोंद होते, म्हणजे या चेंडूवर तब्बल 2 धावा अवांतर रूपात म्हणतात. एक वाईड आणि एक बाईड. धावसंख्या दोन्ही वाढते, धावसंख्या पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. या वेळेला समोर असणाऱ्या 34 धावांचं आव्हान. आता स्ट्राईकला आला फलंदाज विपुल. या वेळेला विपुल सुद्धा बॅक फुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय लेग गलीमध्ये असलेला फलंदाजाकडे हाही फलंदाज बाद. तर सुहासने मात्र ओव्हर हॅट्रिक नक्कीच कंप्लीट केले. सुहासने आतापर्यंत 2 धावा खर्ची करून 3 फलंदाज बाद केले. तर सुहासची सुंदर गोलंदाजी नक्कीच चालू आहे. सुहास आपल्या षटकातील शेवटचा चेंडू कसा टाकणार?
या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्या साईडला मारण्याचा प्रयत्न. या वेळेला सुहास सुंदर गोलंदाजी करतोय. एका षटकात तब्बल 2 धावा देऊन 4 फलंदाज गारद करतोय. गणराज इलेव्हन संघाची दयनीय अवस्था करतोय. मुन्ना नाकुदा याला विनंती करतोय, आपण विनस संघाचे एक अष्टपैलू नक्कीच खेळाडू होतो. या रोहा मॉलला आयोजित स्पर्धेत आपलं सुस्वागत करतो, वेलकम करतो आणि तुम्हाला विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे चला. मुन्ना नाकुदा. मुजीब आलेकर व्यासपीठावर नक्कीच बसले, त्यामुळे मुन्ना आपल्याला सुद्धा हे नक्कीच यावं लागेल. आपले सलामी वीर मुजीब भाई आलेकर नक्कीच व्यासपीठावर आहेत. तर पुन्हा एकदा विनंती करतो मुन्ना नाकोदे यांना, आपण चला व्यासपीठाकडे चला. तर नक्कीच शेवटचा षटक येतो दीपक गंभे. दीपक गंभे आपल्या षटकातील पहिला चेंडू. या वेळेला लकी मात्र लकी साबित होणार का? पण लकी सुद्धा बाद होतोय. लकी या वेळेला अनलकी होतोय. तर तब्बल 6 फलंदाज बाद होतात. कालच्या दिवसात तब्बल 56 षटकार पाहायला मिळाले. आतापर्यंत फक्त 26 षटकार पाहायला मिळतात. म्हणजे आजचा षटकारांचा भाव किती घसरला हे सुद्धा पाहणं महत्वाचं. मुकेश भोगटे आपले सहकारी आपली वाट बघतायत. मुकेश शिंदे आपले सहकारी आपली वाट बघतायत, जरा संपर्क करायचा आहे. तर नवीन फलंदाज आहे दर्शन. चार चेंडू 23 धावांची गरज. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंच कळवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. स्वयं शिंदे आणि मुकेश शिंदे. स्वयं शिंदे आणि मुकेश शिंदे आपण कुठं असाल तर एकमेकांशी संपर्क करायचा आहे. या वेळेला दीपक गंभे आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला सुंदर असा चेंडू, नक्की चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. या वेळेला हाही फलंदाज बाद. झेल उडाला आणि झेल टिकणार ना असं होत नाही. गुंजन इलेव्हन खैराळे संघाचं क्षेत्ररक्षण अप्रतिम. ओपन लॉस साठी षटकांची नक्कीच खैरात होणार होती. स्वयं शिंदे इथं आलेला आहे. अमोल देशमुख आपण पुढे असाल तर स्वयं शिंदे माझ्या समोर उभा आहे. नक्कीच फेसबुक वर ही टुर्नामेंट सुद्धा लाईव्ह झालेली आहे. रोहा मोहल्ला ट्रॉफी 2017 या वेबसाईट वर जाऊन आपण युट्यूब वर हे सामने लाईव्ह पाहू शकता. या वेळेला रोहा मोहल्ला ट्रॉफी 2017 या वेबसाईट वर जाऊन हे आपण टुर्नामेंट लाईव्ह पाहू शकता. तर नक्कीच लाईव्ह साठी जशी लाईव्ह या वेळेला सदर खांबा उघडतोय, त्रिफळाचित करतोय.
धक्क्यावर धक्केच आपण देताना पाहिलंय. गुंजन 11 खैराळे संघ या सामन्यात नक्कीच विजय होतोय. ते गणराज 11 नक्कीच पराभूत होतोय. नक्कीच इम्तियाज नाडकर या क्लीन बोर्ड साठी दाद देणार नाही तर नक्कीच दाद देणार. योगेश गंभेला 100 रुपये देऊन गौरवणार. तर योगेश गंभेला विनंती करतो, दीपक गंभेला विनंती करतोय की आपलं 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. दीपक गंभे शेवटच्या चेंडूचा क्लीन बोर्ड केला यासाठी इम्तियाज नाडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. तर या सामन्याचा सामनावीर किताब जातोय तो उत्कृष्ट गोलंदाज सुहास तू सुद्धा यायचं आहे. समीरजी शेडगे यांना विनंती करतोय आपण तर नक्कीच दीपक गंभेने शेवटच्या चेंडूवर अप्रतिम असा क्लीन बोल्ड केल्यानंतर इम्तियाज नाडकर मात्र 100 रुपये काढायला मागे पडत नाहीत. यावेळेला 100 रुपयाचं बक्षीस देण्यासाठी मी समीरजी शेडगे यांना विनंती करतोय. तसेच या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच केली सुहास ट्रॅक चेंज नको करू यार, ट्रॅकवर ये. अप्रतिम गोलंदाजी केली. एका षटकात तब्बल 2 धावा देऊन 4 फलंदाज गारद केलेत आणि तुझी फलंदाजी सुद्धा अप्रतिम होती. मी समीरजी शेडगे यांना विनंती करतोय, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष समीरजी शेडगे यांच्या हस्ते तुला बक्षीस प्रदान करतायत. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक मित्रा. आणि या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी घेऊन चलतो माझे साथी कॉमेंटेटर यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद तुषार जी. फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तेकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए. दोस्तों ये मैच बहुत ही महत्वपूर्ण मैच, बहुत ही मजेदार मैच और इम्तियाज देखिए पूरा आनंद उठाते हुए, लुत्फ उठाते हुए यहाँ पे हमें दिखाई दे रहे हैं. बहुत ही दोस्तों ये मैच हम देख सकते हैं ओम साई दमकाड़िया और जय हनुमान काशीद इन दोनों टीमों के बीच जारी है. हालांकि टॉस जीता था जय हनुमान काशीद ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है ओम साई राम दमकाड़ी को. ओम साई राम दमकाड़ी की तरफ से हम देख सकते हैं 2 सलामी बल्लेबाज योगेश पेंटकर और एजाज कुरैशी टॉप मोस्ट बल्लेबाजों में दोस्तों ये गिने जाते हैं. पूरे महाराष्ट्र में जरूर इनका बोलबाला है. ये दोनों भी खिलाड़ी ऐसे हैं दोस्तों कि हिंदुस्तान के बाहर खेलने के लिए जाने का मान और सम्मान इन्हें और सौभाग्य इन्हें मिला है. योगेश पेंटकर और एजाज कुरैशी अपनी बल्लेबाजी के रूप में ऐसा कोई भी क्रिकेट का दीवाना नहीं होगा दोस्तों
कि इन दोनों भी बल्लेबाजों को नहीं पहचानता होगा। इतना जबरदस्त पॉपुलर प्रसिद्धि इन दोनों भी बल्लेबाज